नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. एक चिंतन संकलन. भाग 13. एक चिंतन संकलन भाग 13. श्री सद्गुरु निसर्गदत्त महाराज यांची दुर्मिळ निरूपणे हे एक अतिशय सुंदर आणि गाईडलाईन सारखे एक पुस्तक आहे. ते श्री दिनकर केशव क्षीरसागर यांनी संपादित केलेले आहे. 1954 ते 1956 या काळातील निरूपणांवर ते पुस्तक आधारित आहे. या पुस्तकाचा सुद्धा आधार आपण काही पुढील भागात कुठे कुठे घेणार आहोत. निसर्गदत्त महाराज म्हणतात की आई बापापेक्षा साधू संतांना आपल्याविषयी जास्त कळकळ असते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आई बापांपेक्षा साधू संतांना आपल्याविषयी जास्त कळकळ असते. यात दुमत असण्याचे काही कारणच नाही. त्यात अर्थात अनेक निस्पृह आत्मज्ञानी पुरुषांचे वाङ्मय पण आले आहे. पण आपला जास्त परिचय श्री रमण महर्षी, जे कृष्णमूर्ती व श्री निसर्गदत्त महाराज यांच्याशी किंवा त्यांच्या वाङ्मयाशी आला आहे. आणि त्यांनी आपल्या चिंतनाकरता भरपूर खाद्य मागे ठेवले आहे आणि तेवढेच आपल्याला पुरेसे आहे, किंबहुना ते खूपच जास्त आहे. शेवटी आपल्याला आपल्या बाबतीत जाणून घ्यायची किती कळकळ व तळमळ आहे, त्या त्या प्रमाणात ती व्यक्ती यांच्या वाङ्मयाकडे आपोआप खेचली जाईल. एखादे वाक्य, एखादा पॅरेग्राफ किंवा एखादे पुस्तक चुकीने जरी वाचण्यात आले व त्या बाबतीत उत्सुकता अगदी मनापासून वाटली की ती उत्सुकता, ती जिज्ञासा फक्त आणि आपल्या स्वतःला जाणण्याच्या बाबतीत संबंधित असेल आणि इतर काही म्हणजे दिव्य अनुभव, दर्शने, मोक्ष, एनलाइटमेंट वगैरे वगैरे इत्यादी करता नसेल, अर्थात हे ज्याचे त्याला अगदी पक्की ठाऊक असते की आपली मनस्थिती या बाबतीत काय आहे, तरच तुम्हाला अशा वाङ्मयाची गोडी लागेल आणि थोडे बहुत समजायला पण लागेल आणि तुम्ही निसर्गदत्त महाराज यांच्या भाषेत सैल होण्याला सुरुवात व्हाल. हेही नसे थोडके. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या सद्गुरूंना अर्थात श्री सिद्धरामेश्वर महाराजांना भेटेपर्यंत माझे अनेकानेक भ्रम होते. मी अनेक गोष्टी फक्त मानल्या होत्या, त्यांची तपासणी किंवा खोल चौकशी कधीच केली नव्हती. पण आता मी पूर्णतः मोकळा आहे, सैल आहे. मी आता काहीच जाणत नाही, कारण असणेपणा व्यतिरिक्त आपल्या जवळची सर्व ज्ञाने ही कुचकामी आहेत. फक्त टेक्निकल नॉलेज, उदाहरणार्थ मेडिकल वगैरे वगैरे हे सोडून, व केवळ आणि केवळ स्वप्नासारखे भ्रामक आहेत, तुटणारी आहेत, भंग पावणारी आहेत. आपल्या असणेपणा व्यतिरिक्त काही म्हणजे काहीच खरे नाही, हे मला आता पक्के समजले आहे. पण माझे आहे पण हे मी निश्चित जाणतो. माझे असले पण मी निश्चित जाणतो, त्याला पुराव्याची म्हणजे साक्षी पुराव्याची गरज नाही. हे आपले असणेपणच आहेपणाचे ज्ञान आपण अगदी कोणत्याही शास्त्र ग्रंथ इत्यादी पासून मिळवलेले नाही किंवा त्याद्वारे आलेले पण नाही, किंवा कुणी असे आहे बरं का, असे पण आपल्याला कधीही सांगितलेले नाही. आता मी स्वतःला जाणतो
आपल्या असणेपणाला प्रत्यक्ष जाणतो. इथे जाणणारा व जाणणारी वस्तू असे द्वैत उभे न करता हे शक्य आहे, हे मात्र आता मला मुळापासून पटले आहे. मुळापासून खरे आहे याची पूर्णतः खात्री झाली आहे. व अशा आहेपणात जी याच वर्तमान क्षणी आहे, याच क्षणात आहे, जो असलेपणा केवळ आणि केवळ याच क्षणात आहे, तो भूतकाळात कल्पना केली म्हणून आलेला नाही, वर्तमानात कल्पना केली म्हणून नाही, किंवा भविष्यात असेल असे चिंतले म्हणूनही नाही. म्हणून हा असलेपणा जन्म मृत्यू रहित आहे. म्हणून हा असलेपणा जन्म मृत्यू रहित आहे. त्यामुळे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मला माझा जन्म मृत्यू कुठेच आढळत नाही आणि इतरांच्या बाबतीतही अशीच वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज उद्या परवा इत्यादी भ्रमांची पार वाटच लागलेली दिसते. श्री महाराज म्हणतात की मी फक्त माझ्या शुद्ध असलेपणालाच जाणतो. पूर्वस्मृतीमुळे भविष्यातील कल्पनेची वीण प्रसवते व भूतकाळातील घटना भविष्यकाळात भरल्या जातात. हे मी आता पक्के ओळखले आहे. तुमच्या ठिकाणी कळकळ असेल तर तुम्ही हे निश्चित ओळखाल. काळ आपणच निर्माण केला आहे याबद्दल मला आता कोणतीही शंका राहिली नाही. कारण मी स्मृती बाळगतो म्हणूनच भूतकाळ नसूनही आला आहे. मीच कल्पना करतो म्हणून भविष्यकाळ वस्तुतः नसूनही आलेला आहे आणि माझ्याचमुळे हे काळ नसूनही हे मला खरे वाटतात. घड्याळातील व चंद्र सूर्यामुळे होणाऱ्या अमावस्या पौर्णिमा अशा काळासंबंधी आपण बोलत नसून मानसिक काळासंबंधी बोलत आहोत. इतके तर कमीत कमी सर्वांच्या लक्षात आले असेलच. इच्छा, चिंता, भीती ही केवळ काळाची उपज आहे. इथे एक प्रश्न विचारण्यात आला, ज्या अर्थी सध्या तुम्ही आहात त्या अर्थी पूर्वी पण निश्चितच असावेत असे तुम्हाला वाटत नाही का? या प्रश्नावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, पहा, परत तुम्ही सध्या, पूर्वी, नंतर याच्या सापड्यात न कळत अडकले आहात. मला पूर्वी, सध्या, नंतर असे काहीही नाही. उलट माझ्या असल्यामुळेच ते आहेत. कुणी काहीही म्हणो, पण माझ्याचमुळे पूर्वी, सध्या, नंतर असा काळ मी विचार, स्मृती, कल्पना करतो म्हणूनच आहे. वस्तुतः या क्षणी केवळ आणि केवळ असणेपणाच आहे. माझा असणेपणा जसा आहे तसाच आहे. जिथे आहे तिथेच आहे. तो पूर्वीचा, सध्याचा, नंतरचा अशा काळात भरकटत नाही. मी माझ्या असणेपणाने सध्याच आहे आणि मी असा आहे तसाच स्वतःला जाणतो. स्मृतीचा आणि आकांक्षाचा गठ्ठा म्हणतात. तो मी अखंडपणे अस्तित्वात असल्याची फक्त कल्पना करतो. स्मृतीचा आणि आशा आकांक्षाचा ज्याला गठ्ठा म्हणता येईल तोच मी अखंडपणे अस्तित्वात असल्याची फक्त कल्पना करतो. मी अखंडपणे अस्तित्वात असल्याची फक्त कल्पना करतो म्हणजे विचारानेच मी ठरवले की मी अखंडपणे अस्तित्वात आहे. पण आपल्या असणेपणाने असण्यासाठी भूत भविष्याची मुळीच गरज नाही. आपल्या मिथ्या शाश्वतीची सोय करण्यासाठी भ्रामक अशा मीनी हा भूत भविष्याच्या कल्पनेचा खटाटोप केला आहे किंवा धूर्तपणा केला आहे. आपल्या मिथ्या शाश्वतीची सोय करण्यासाठी भ्रामक अशा मीनीच हा भूत भविष्याच्या कल्पनेचा खटाटोप केला आहे किंवा धूर्तपणा केला आहे. म्हणून ज्याला आपला जन्म झाला असे वाटते त्यालाच वाटते आपला पुनर्जन्म पण होणार आहे किंवा होणार नाही. जे छातीवर हात ठोकून म्हणतात हा माझा शेवटचा जन्म आहे,
अशांनी हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, तुम्ही माझ्यावर माझा जन्म झालाच असा आरोप ठेवता, पण हा आरोप मला अजिबात मान्य नाही. मी अपराधी नाही. मी केवळ असणेपणा आहेपणा आहे. व ही एकच एक अपरिवर्तनीय अशी सद्वस्तू आहे. सर्व काही शुद्ध आणि शुद्ध जाणीवच आहे. व शुद्ध जाणीव केवळ कोरा असलेपणा, शुद्ध जाणीव अर्थात केवळ कोरा असणेपणा कधी जन्मत नाही, अधिक कधी मरत पण नाही. शुद्ध जाणीव आरंभ अंत जाणत नाही. याकडे तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष दिल्यास तुम्हाला पण असेच दिसेल, असेच होईल. व मग कल्पनेचे, विचाराचे, भूत भविष्य काळाचे उपद्रवी जग तुमच्या दृष्टीतून विरून जाईल व सर्वत्र एकाच अपरिवर्तनीय सद्वस्तूचाच बोलबाला आहे हे कळेल. हे जळत्या अगरबत्तीकडे पाहण्यासारखे आहे. इथे अतिशय सुंदर दृष्टांत श्री निसर्गदत्त महाराज देतात. हे जळत्या अगरबत्तीकडे पाहण्यासारखे आहे. तुम्ही प्रथम उदबत्ती व धूर या दोनच गोष्टी ठळकपणे पाहता. तुम्ही प्रथम उदबत्ती व धूर या दोनच गोष्टी ठळकपणे पाहता. मग जरा काळजीपूर्वक आणि जिज्ञासेने पाहताच उदबत्तीच्या टोकाशी इवलीशी आगेची लाल ठिणगीही आहे हे दिसते. या अशा इवलाशा ठिणगीत उदबत्त्यांचे पर्वतच्या पर्वत, ढीगच्या ढीग जाळण्याची अपार शक्ती आहे. सारे ब्रह्मांड धुराने भरून काढण्याचे पण सामर्थ्य आहे. या अगरबत्तीच्या दृष्टांतात अगरबत्ती म्हणजे देह आणि धूर म्हणजे संकल्प, विकल्प इत्यादी आणि त्यामुळे आलेली भूत भविष्य कालाची वीण असे समजा. व इवलीशी लाल भडक ठिणगी म्हणजे कोरे असणेपणा किंवा सद्वस्तू होय. जोपर्यंत तुम्ही जो उदबत्तीचा मसाला असतो, मसाल्याच्या रूपाने उदबत्तीच्या काळीत पिरगटलेले असतात, म्हणजे ते लाटून लाटून उदबत्तीला चिटकवतात, त्या पिळात तुम्ही गुंतलेले आहात. तोपर्यंत तुम्ही उदबत्तीलाच स्व समजता व सुदैवाने धुराने त्रस्त झालेले तुम्ही असतानाच एखादा सद्गुरू येतो व तुमचे लक्ष आतील दुर्लक्षित अशा इवल्याशा लाल भडक ठिणगीकडे वळवतो. एखादा सद्गुरू येतो आणि तुमचे लक्ष आतील दुर्लक्षित अशा इवल्याशा लाल भडक ठिणगीकडे वळवतो आणि हीच तुमच्या दृष्टीने एक नवजीवनाची सुरुवात असते. जणू शुद्ध जाणीव आपल्या जाणीवेची जागा घेते. जणू शुद्ध जाणीवच आपल्या जाणीवेची जागा घेते. जाणीवेत शुद्ध जाणीवे सहित मी असतो. हे अतिशय महत्वाचे आहे. जाणीवेत शुद्ध जाणीवे सहित मी असतो. तर शुद्ध जाणीवेत फक्त शुद्ध जाणीवच अखंडपणे असते. तर शुद्ध जाणीवेत फक्त शुद्ध जाणीवेच अखंडपणे असते. म्हणून मला जाणीव आहे असा प्रकार शुद्ध जाणीवेत नसतो. म्हणून मला जाणीव आहे असा प्रकार शुद्ध जाणीवेत नसतो. जाणीव हा गुण आहे, पण शुद्ध जाणीव हा गुण नाही. जाणीवे सहित जे असते त्याला ज्ञप्ती म्हणतात. जाणीवे सहित जे असते त्याला ज्ञप्ती म्हणतात. व शुद्ध जाणीवेला ज्ञप्तीची जाणीवच नसते. पण शुद्ध जाणीवेला ज्ञप्तीची जाणीवच नसते. श्री निसर्गदत्त महाराजांनी त्यांच्या सर्व शिकवणुकीचे जणू रहस्य, जणू सारच इथे सांगितलेले आहे. तसे पाहिले तर आता सांगण्यासारखे काहीही राहिले नाही. याचे जास्त विश्लेषण पण करता येत नाही. या दृष्टांताचे जास्त विश्लेषण पण करता येत नाही. एका झटक्यात समजले तरच समजते. कुणी हे रहस्य म्हणून फक्त एकदाच सांगू शकतो, पण समजावून सांगू शकत नाही.
हे ज्याचे त्याने आपल्या कळकळीनुसार समजून घ्यावे. कुणाला विचारून स्वतःला आणि इतरांना संकटात टाकू नये, कारण शेवटी ज्याला जितके समजते तितकेच समजते. एक कणही जास्तीचा किंवा एक कणही कमी असे समजत नाही, व ज्याला जितके समजावून सांगायचे असते तितकेच तो समजावून पण सांगू शकतो. एक कणभरही जास्त समजावू शकत नाही किंवा एक कणभरही जास्तचे समजावून सांगू शकत नाही. म्हणून पुढचा उरलेला भाग आपापल्या कळकळीमुळे व प्रामाणिक जिज्ञामुळेच कळू शकतो, किंवा कळकळीचा आणि जिज्ञासाच्या कमी जास्त प्रमाणात कळू शकतो असो. आता प्रश्नकर्त्यांनी जरा निराळाच प्रश्न विचारला आहे. देहाचा नाश झाल्यावर त्याच्या जाणीवेचे काय होते? देहाचा नाश झाल्यावर त्याच्या जाणीवेचे काय होते? तो आपल्यासोबत पाहणे, ऐकणे वगैरे ज्ञानेंद्रिये नेतो की त्यांना मागे ठेवतो? जर ही ज्ञानेंद्रिय जर तो गमावित असेल तर त्याच्या जाणीवेचे होते तरी काय? श्री निसर्गदत्त महाराज यावर म्हणतात, जाणीवेची नेणीव झाली तरी नेणीवेची जाणीव ठेवणारा कोण आहे? खिडकी उघडी आहे म्हणून बाहेरील सूर्यप्रकाश खोलीत लख्खपणे पडतो. खिडकी उघडी आहे म्हणून बाहेरील सूर्यप्रकाश खोलीत लख्खपणे पडतो, आणि खिडकी बंद केली की खोलीत काळाकुट्ट अंधार पसरतो. पण खिडकी बंद असो वा उघडी असो, बाहेर आकाशात सूर्य आपल्या पूर्ण क्षमतेने तळपतच असतो. सूर्य खिडक्या दरवाजे बंद असलेल्या खोलीतील अंधाराला जाणतो काय? सूर्य खिडक्या दरवाजे बंद असलेल्या खोलीतील अंधाराला जाणतो काय? सूर्याच्या दृष्टीने अंधार म्हणून काही असतो काय? तशीच नेणीव जाणीवेच्या दृष्टीने नाहीच. नेणीव अशी काही वस्तू नसतेच, कारण नेणीव कधीच अनुभवण्याजोगी गोष्ट नाही. स्मृतीत, आठवणीत काही खंड पडला तर आपण त्याला नेणीव म्हणतो. वस्तुतः त्या क्षणी पण मी जसा आहे तसाच तीव्रपणे जाणीवयुक्तच असतो, म्हणजे आहे म्हणून किंवा असलेपणा म्हणून जसाच्या तसाच असतो. फक्त काही कळवण्यास किंवा फक्त काही आठवण्यास असमर्थ असतो इतकेच. प्रश्न: जेव्हा तुम्ही माझे जग आणि तुमचे जग असे म्हणू लागता, तेव्हा आपल्या या दोघांच्या जगाच्या दरम्यान तुम्ही एक भिंतच उभारता, व जरी आपण दोघे एकाच जगात राहत असलो तरी आपला अनुभव मला सर्व अर्थाने निरुपयोगीच ठरतो. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, आपण एकाच जगात राहतो हे खरे, पण मी ते जग आहे तसे पाहतो. वस्तुनिष्ठतेने पाहतो, व तुम्ही तसे पाहत नाही. तुम्ही तुम्हाला जसे हवे तसे किंवा जसे तुम्हाला वाटते तसे पाहता, म्हणजे आत्मनिष्ठतेने पाहता. त्यामुळे तुम्ही स्वतःला जगात पाहता आणि मी स्वतःमध्ये सर्व जग पाहतो. आपले दोघांचेही वास्तव जग खरे आहे, पण त्या जगाकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन तो कंडिशन आहे, खरा नाही. आपल्या दोघांच्या जगाच्या दरम्यान तुम्हीच बांधलेल्या भिंतीखेरीज दुसरी कोणतीच भिंत नाही, दुसरा कोणताच अडथळा पण नाही. इंद्रिय ज्ञान कधीच चूक करत नाही. जे जसे आहे तसेच कळवते. घोटाळा किंवा करप्शन तेव्हाच होते जेव्हा तुम्ही जगाला आपल्यापेक्षा निराळे स्वतंत्र असे समजता. तुमच्या अशा या समजुतीमुळेच जग वस्तुतः जसे आहे त्यावर आवरण येते. बिनचूक असणारे इंद्रिय ज्ञान, स्मृती किंवा हाव अर्थात हवे नको यामुळे हवे तसे बिनचूक राहत नाही.
व जे जसे आहे तसे वस्तुनिष्ठ न राहता आत्मनिष्ठ होते. जग म्हणजे आपल्यापेक्षा काहीतरी स्वतंत्र आणि निराळे असून आपल्याच अनुवंशिक किंवा स्वउपर्जित नमुन्याबरोबर चालते अशा तुमच्या गैरसमजुतीमुळे जग वस्तुतः जशी आहे त्यावर चक्क आवरण येते. त्यामुळेच देहबुद्धी दृढ होऊन पुढचे सर्व अनर्थ होत राहतात. म्हणून जे खरे नाही ते मान्य करू नका. मग तुम्हालाच मी जशा वस्तू पाहतो तशाच तुम्हाला दिसतील. नमस्कार.